पॅरेंट्सचं एकंदरीत मत असतं की चित्रकला करून तो पेंटर होणार आहे का, आणि आजच्या मुलांनी चित्रकला का शिकावी? शाळेत चित्रकला शिकवली जाते आणि हे फार जरुरी आहे. पण शाळेत शिकत असताना आपल्याला जी बाराखडीची पुस्तकं दिली जात असेल किंवा आपल्याला अ आ इ किंवा स्वर अक्षराची जी पुस्तकं दिली जात होती त्याच्यात मोठी मोठी चित्र काढलेली होती. त्याचं रिझन काय होतं तर पोरांना आकलन व्हावं. ॲपल पाहिल्यावरती त्याला ए लक्षात राहील. एमुळे ॲपल लक्षात नव्हता. आग गाडीचा आ, आईचा आ, आई लक्षात राहिली. आई आहे म्हणून आईचा आ, आय म्हणून आई नाही. म्हणजे चित्र तुम्हाला काय करतं, चित्र तुम्हाला दृश्यात आणतं, दृश्य पातळीत आणतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या मेमरीमध्ये ती गोष्ट जास्त काळ टिकून ठेवण्याची क्षमता चित्रकलेमध्ये आहे. म्हणून डॉक्टर एडगेल डेलनी जेव्हा शंकू बनवला त्यावेळेला शब्दांपेक्षा 100 शब्दांची ताकद एका चित्रात आहे असं सांगितलं. याचं चांगलं जर एखादं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही ताजमहालचं चित्र एखाद्याला दाखवलं आणि सांगितलं की त्या ताजमहालावरती तू निबंध लिही, आणि दुसऱ्या मुलाला ताजमहाल नेऊन दाखवलं प्रत्यक्षात आणि त्याला सांगितलं की ताजमहालावर लिही, तर तुम्हाला त्या दोघांतल्या लिखाणातला फरक जाणवेल. याला काही अभ्यास न करता ज्यांनी स्वतः ताजमहाल बघितलेला आहे तो अधिक काही लिहेल, आणि ज्यांनी फक्त चित्रात ताजमहाल दिसला तो फक्त त्यांनी सामोरून बघितलं तो तेवढंच लिहेल, त्यांनी जेवढं चित्रात बघितलं तेवढं. याचाच अर्थ की चित्रकलेमुळे तुमची आकलन क्षमता ही वाढते. हे मी म्हणत नाही, हे सायन्स म्हणतो. आणि म्हणून चित्रकला विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. चित्रकला शिकल्याने शाळेमध्ये बरेचसे पालक लोक असं म्हणतात की चित्रकला शिकून काय पोराला काय पेंटर बनवायचं आहे. त्यांच्या डोक्यात तेवढंच आहे. पण चित्रकला शिकून त्याचा उद्देश असा आहे की पोरांना एकाग्रता यावी. चित्र काढताना जशी तुम्ही एकाग्रता आणता तसं तुम्ही बाकीच्या अभ्यासातही तुम्हाला एकाग्रता यावं म्हणून ती चित्रकला तुम्हाला शिकवली जाते. एरवी तुम्ही सायन्समध्ये जे डायग्राम्स काढता, तुमचं चित्रकला चांगली असेल तर सायन्सच्या डायग्राम्स प्रॉपर येतील आहे, त्याचं तुम्हाला लेबलिंग प्रॉपर करता येतील आहे आणि मार्क्ससुद्धा तुम्हाला चांगले मिळतील आहे, आणि त्याच्यावरूनही तुम्हाला अभ्यास करता येईल आहे. त्याच्यानंतर तुमचं भूगोलाचं झालं, म्हणजे जागृतीचं झालं, म्हणजे जे काही आकृती आहे ते तुम्हाला व्यवस्थित, वर्ग सजावट असेल तुमचं, तिथे तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करता येईल आहे. तुमची क्रिएटिव्हिटी तिथे यूज होतील आहे. पोरांची क्रिएटिव्हिटीला चाबी भरायचं काम चित्रकला करते.